नमस्कार मंडळी. सकाळी सकाळी इमिरेट्समधल्या आम्ही राहतो त्या छोट्याशा गावचं वातावरण असं आहे. मार्च महिना संपत आला आहे आणि आता ऊन तापायला सुरुवात झाली. तर स्वयंपाकघरात प्रवेश केल्यानंतर अगोदर चहा किंवा कॉफी लागतेच, तेव्हाच बाकी कामाला सुरुवात होते. तर इथे मी 2 कप दुधामध्ये अर्धा कप पाणी आणि 2 चमचे साखर आणि अर्धा चमचा कॉफी घातलेली आहे. कॉफी मी इथे घरी कॉफी बीन्सपासून बनवलेली आहे, त्यामुळे स्ट्रॉंग आहे म्हणून मी थोडी कमीच टाकलेली आहे. जेवण बनवायला घेत असताना सर्वप्रथम मी कणिक भिजवून घेते, कारण भाजी होईपर्यंत कणिक चांगली मुरते आणि चपात्या छान नरम होतात. कणिक जेवढी चांगली नरम करून घेऊ तेवढ्याच चपात्या छान फुगतात आणि नरमही होतात. कणिक मुरत आहे तोपर्यंत भाजी बनवून घेतली. आज माझा उपवास असल्यामुळे हे आणि श्रवण दोघांसाठीच जेवण बनवायचं होतं. तर मग मी सुकी पालक भाजी बनवते आहे. यामध्ये कांदा थोडा जास्त टाकलेला छान लागतो. तेलामध्ये अगोदर 1 ते 2 मिनटं कांदा छान परतून घेतला. त्यानंतर ठेचलेली लसूण, हिरवी मिरची आणि जिरं टाकलं. हे सर्व थोडं चांगलं शिजू दिलं की 1 चमचा कऱ्हाळाचा बुरका घालायचा. सर्व साहित्य थोडं परतून घेतल्यावर भाजी टाकण्या अगोदर अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालायचं. मीठ थोडं कमीच टाकायचं, कारण एकतर पालक भाजी आहे आणि त्यात ती सुकी भाजी आहे, त्यामुळे थोडंसं कमीच टाकायचं आपल्या अंदाजानुसार. थोडं परतून घेतल्यावर चिरलेला पालक टाकला. चिरून घेतल्यावर जास्त दिसतो आणि शिजल्यानंतर खूप कमी होतो, त्यामुळे पालेभाज्या करताना नेहमी जास्तच घ्याव्या लागतात. कणिक छान नरम झालेली आहे, तर चपात्या बनवायला घेतल्यात मी इथे. बनवत असतानाच ह्यांना जेवायला पण वाढलं. गरम गरम चपात्या असल्या की जेवण छान होतं आणि त्यात जर तव्यावरची थोडी जास्त कडक पापडा असलेली चपाती खायला मिळाली तर आहाहा, जेवणाची रंगतच बदलते. सकाळी एकदा गरम गरम पोटभर जेवण जेवल्यावर दिवसभर भूक लागत नाही.